नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज. भाचीला सोडून घरी निघालेले मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सहकार्यावर हल्ला. मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन असलेले अमोल खुने यांच्यावर 4 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये अमोल खुने यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेवराहून आपल्या धानोरा गावी जात असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या 4 जणांनी अमोल खुने यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत अमोल खुने यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. या हल्ल्यात जबर जखमी झालेले अमोल खुने रस्त्यावर उभे असताना त्यांना काही स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे कळताच मनोजदादा जरांगे पाटील हे अंतरवलीहून त्यांना भेटण्यासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात आले आणि त्यांची विचारपूस केली व सदरील घटना ही मराठा समाजासाठी अत्यंत निषेधार्थ आहे आणि यावर मनोजदादा जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर इशारा दिला आहे की तुम्ही मराठा समाजावर गुन्हे दाखल करत आहात, त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे करत आहात आणि मराठा समाजाच्या